डिजिटल इंडिया मराठी निबंध. डिजिटल इंडिया हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश देशाला डिजिटलदृष्ट्या सक्षम बनवणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. हा कार्यक्रम 1 जुलै 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शासन प्रक्रिया पारदर्शक, कार्यक्षम आणि सुलभ होण्यास मदत होते आहे. ग्रामीण भागासह संपूर्ण देशात इंटरनेटची पोहोच वाढवणे, सरकारी योजना आणि सेवा ऑनलाईन माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित करणे, डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शहरी आणि ग्रामीण भागाचा विकास, तंत्रज्ञानावर आधारित नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट सारख्या सेवा ऑनलाईन मिळू लागल्या. UPI युनायटेड पेमेंट्स इंटरफेस, मोबाईल बँकिंग, डिजिटल वॉलेटद्वारे रोखरहित व्यवहार सुलभ झाले आहे. स्वयं पाठ्यक्रम, डिजिटल बोर्ड, ऑनलाईन शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांना मदत होत आहे. डिजिटल मार्केटिंग, ऑनलाईन फ्रीलान्सिंग, ITI सेक्टरमध्ये नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागात अजूनही इंटरनेट सुविधा मर्यादित आहे. डिजिटल अपराध, फिशिंग, डेटा लीक सारख्या समस्यांवर नियंत्रण आवश्यक आहे. अनेक लोकांना तंत्रज्ञानाचा वापर करता येत नाही. डिजिटल इंडिया हा केवळ तंत्रज्ञानाचा प्रसार नसून तो देशाच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे भारत जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावू शकतो, परंतु सर्वांना त्याचा लाभ मिळावा यासाठी सरकारने आणि नागरिकांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजे. डिजिटल इंडिया, सशक्त इंडिया. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.